नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी अशी आहे की आता महाराष्ट्र सरकारकडून नवीन जी-आर आला आहे. मित्रांनो, या जी-आरमध्ये सांगितलेले आहे की कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे पेन्शन आणि कोणत्या तारखेला पेन्शन ही वितरित होणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जी-आर. तर इथे पाहू शकता, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग मुंबई. तर मित्रांनो, श्रावणबाळ योजनेतील तसेच संजय गांधी निराधार योजनेतील व इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्याबाबतचा हा जी-आर आहे. मित्रांनो, हा जी-आर 10 डिसेंबर 2024 ला महाराष्ट्र शासनाकडून आला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, संजय गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती ही तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे नोव्हेंबर 2024 पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण बीम्स प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारेच करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती ही प्राधान्याने डीबीटी पोर्टलद्वारे भरण्याची दक्षता सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील न्यू कोड वर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे लागणार. तर मित्रांनो, या योजनेतील बऱ्याच लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्याची पेन्शन ही मिळाली नसल्यामुळे त्यांना आता ही पेन्शन लवकरच मिळणार आहे. कारण हा जो निधी आहे तो आता तालुका स्तरावर या ठिकाणी आलेला आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 ते 3 दिवसात ही पेन्शन जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी काही जिल्ह्याची नावे त्यांनी दिली आहे, ते पाहूया. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोकण विभाग, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे विभाग, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर विभाग, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम. तर हे सर्व जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांना लवकरच पेन्शन ही मिळणार आहे. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण अपडेट होती. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.